नाशिकमध्ये झटका आणि हलाल मटण वाद पेटण्याची शक्यता आहे। नाशिकच्या खाटीक समाजाचा मंत्री राणेंना झटका देण्यात आलेला आहे। नाशिकच्या खाटीक समाजाचा हलाल मटण विकण्याचा निर्धार, धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांचा खाटीक समाजाकडून निषेध केला जातोय। खाटीक समाजाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही। बैठकीमध्ये ही भूमिका घेण्यात आलेली आहे। हलालचाच नाशिकच्या हिंदू खाटीक समाज पुरस्कार करणार असं या बैठकीमध्ये सांगण्यात आले। तर मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेला नाशिकच्या हिंदू खाटीक समाजाकडून विरोध केला जातोय। राणे यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात हलाल विरुद्ध झटका मटण वाद सुरू झालेला आहे। शुक्रवारी नाशिकच्या हिंदू खाटीक समाजाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय। आमच्या नाशिकमध्ये तर नवे महाराष्ट्रामध्ये फक्त हलाल आणि हलाल पद्धतीचं मटण विक्री होईल। त्याचं कारण असं की झटका मटण हे अशुद्ध असतं, ते इलेक्ट्रिक शॉकने दिलं जातं। त्याच्यामुळे तिथले जे आतमधले जे रक्त आहे ते प्रवाहित राहत नाही, ते जळून जातं आणि विषारी अशुद्ध रक्तसुद्धा खाण्यामध्ये येऊ शकतं। त्यामुळे रोगबाधा होऊ शकते आणि अशा पद्धतीचं मटण हे महाराष्ट्रामध्ये स्वीकारलं जात नाही। हलाल पद्धतीनं स्वच्छ करून ते मटण जे विकतो आम्ही तेच योग्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।